नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे। लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। वंचित आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष शंकर मार्तंड माने यांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला असून कवठेमहांकाळ पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार सन 2007 पासून ते 2025 पर्यंत माने यांनी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गरोदर केलं आणि त्यातून मुलंही प्राप्त झाले। मात्र विवाहितेची कोणतीही पूर्तता न करता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केलं आहे। दरम्यान याच प्रकरणातील कागदपत्रे काढण्यासाठी पीडिता काही दिवसापूर्वी कवठेमहांकाळ येथील जुन्या बस स्थानकाजवळील ऑफिसमध्ये आली असता शंकर माने यांच्यासह घरच्यांनी तिच्यावर मारहाण केल्याचंही तिने पोलिसांना सांगितलं। या प्रकरणी शंकर माने यांच्यासोबत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज बुधवारी सकाळी 8च्या सुमारास कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी माने यांना ताब्यात घेतलं आहे। या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे।